नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भागाकार कसा करायचा तो आज आपण बघणार आहोत. आता सुरुवातीला भागाकार म्हणजे काय, आपल्याला की जास्त संख्या जर असतील आणि त्याच्यापैकी आपल्याला एक संख्या काढायची म्हणजे तर आपल्याला भागाकार ही क्रिया आपल्याला करावी लागते. आता भागाकारामध्ये सुरुवातीला ही जी संख्या आहे, आता या संख्येला काय म्हणतात, त्याच्यामध्ये भाजक असं म्हणतात. भाजक म्हणजे काय की ज्या संख्येनं आपल्याला त्या संख्येला भागायचं आहे त्या संख्येला काय म्हणतात, भाजक असं म्हणतात. ज्या संख्येला भागायचं आहे त्या संख्येला आपण काय म्हणतो, भाज्य असं म्हणतो. त्या संख्येला काय म्हणतात, भाज्य असं म्हणतात. त्याच्यानंतर भाजकानं भाज्याला भागल्याच्या नंतर जो आपला भागाकार येईल, जी आपल्याला संख्या येईल याला आपल्याला काय पण याला आपण काय म्हणतो, भागाकार. भागाकार ही जी येणारी संख्या ती कोणती आहे, भागाकार. आणि खाली जी वृत्ती आहे ती काय आहे, बाकी आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला भागाकार आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. भाजक, भाज्य, त्याच्यानंतर जी उरलेली असेल ती बाकी, आणि हा इथं जो येतो त्याला आपल्याला काय म्हणतो, आपण भागाकार असं आपण म्हणतो. आता बघा, आता नीट समजून घ्या की आपल्याला कसं भागाकार आपल्याला करायचं आहे. आता बघा, सुरुवातीला इथं संख्या किती आहे, 42 आहे. 42 ला आपल्याला किती संख्येनं भागायचं आहे, 2च्या संख्येनं आपल्याला भागायचं आहे. मग आता आपण इथं 2चा पाडा लिहिला, बे एक बे, बे दोन्ही 4, बे त्रिक 6. आता 2चा पाडा, इथं संख्या किती आहे, 4 आहे. एक संख्या आपल्याला करायची आहे. भागाकार करता एक संख्या घेऊन आपल्याला भागाकार करायचा. पहिली संख्या किती आहे, 4 आहे. मग आता 2च्या पाड्यामध्ये 4 कोणत्या ठिकाणी येतात, बे एक बे, बे दोन्ही 4. इथं लिहायचे बे दोन्ही 4. इथं किती लिहायचे, 4 लिहायचे. आता भागाकार म्हणलं की पहिल्या संख्येमधून ही संख्या आपल्याला काय करायची, मायनस करायची, वजा करायची आहे. आणि आता काय करायचे आहेत, पुढचे जे 2 आहेत हे 2 खाली घ्यायचे आहेत. इथं आपण खाली घेतले 2. मग आता खाली 2 घेतल्याच्या नंतर पुन्हा 2च्या पाड्यामध्ये आता 2 कोणत्या ठिकाणी येतात, बे एक ए, पहिल्या स्थानी येतात म्हणून बे एक बे घ्यायचे. इथं बे एक बे, त्याच्या खाली पुन्हा किती लिहायचे, 2. 2 मधून 2 गेले, किती राहिले, 0. म्हणजे भागाकार किती आला आपल्याला, 21 आला. बाकी किती राहिली, 0 आहे. आलं लक्षात. आता हे आपल्याला समीकरणाच्या स्वरूपात कसं लिहिता येते, आपल्याला भाज्य बरोबर आहे भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी, या स्वरूपामध्ये आपल्याला समीकरण लिहिता येते. आता भाज्य किती आहे बघा, 42 आहे. भाजक किती आहे, 2 आहे. भागाकार किती आला, 21. अधिक बाकी किती उरली, 0. बघा, हे समीकरण बरोबर समीकरण आपल्याला येते. 42 बरोबर काय आहे, 42. तर या पद्धतीने आपल्याला भागाकार आपल्याला करता येतो. पहिल्या संख्येनं म्हणजे एकच संख्या आपल्याला एक संख्येनं आपण काय केलं, 2 अंकी संख्येला आपण भाग दिला. बे दोन्ही 4, इथं 4 घेतले, 4 मधून 4 गेले 0. पुन्हा 2 खाली घेतली, पुन्हा बे एक बे, म्हणजे किती आला, भागाकार किती आला, 21 आला. बाकी किती उरली, 0. भाज्य बरोबर आहे भाज्य गुणिले भागाकार अधिक बाकी. या स्वरूपामध्ये आपल्याला भागाकार आपल्याला लिहिता येतो. आता तुम्ही एक सोडून बघा, असाच एक भागाकार घ्या बघा, 56 भागिले 56 भागिले किती घेतले, 2च घेतले आपण. 56 भागिले 2 करा बरं. आता पुन्हा 2चा पाडाच घ्यायचा आपल्याला. आता 2च्या पाड्यामध्ये आता याच्यामध्ये कसे सोडवायचं आपल्याला बघा. आता 2च्या पाड्यामध्ये बे दोन्ही 4. आता ही संख्या जी आहे 5, बे दोन्ही 4, बे त्रिक 6. आता 5 जी संख्या आहे 6 पेक्षा, 5 जी संख्या 6 पेक्षा काय कमी आहे आणि 4 पेक्षा काय मोठी आहे. आपल्याला इथं अशी संख्या बघायची आहे की 4, इथं संख्या आपल्याला याच्या एवढी संख्या, त्या पाड्यामधली संख्या तेवढी जर असली तरी चालते, किंवा त्याच्यापेक्षा थोडी लहान संख्या असली तरी आपल्याला चालते. मग बे दोन्ही 4, इथे किती संख्या आहे, 5 आहे. मग आपण कितीचा भाग दिला, बे दोन्ही 4. इथे किती घेतले, 4 घेतले. 5 मधून 4 आपण 1 काढून टाकला, म्हणजे किती शिल्लक राहिले, 1 राहिला. 5 मधून 4 काढून टाकले, 1 राहिला. आता 2चा पाडा पुन्हा कितीपर्यंत मोजायचा आहे. आता 1, 5 मधून 4 काढली, 1 राहिला. वरचा 1 जो आहे तो खाली घेतला आपण. आपले वरचे 6 जे आहेत ते खाली घेतले. आता 2च्या पाड्यामध्ये पुन्हा 2चा पाडा आपल्याला पुन्हा मोजायचा आहे. 16 आपल्याला 2च्या पाड्यामध्ये किती असताना येतात, मग
बेतून 4, बेत्रिक 6, बेचोक 8, बेपंचे 10, बेसकम 12, बेसाती 14, बेआठी 16, बेआठी 16. म्हणजे इथं आपल्याला किती घ्यायचे आहेत? 8 घ्यायचे आहेत. आणि इथं किती घ्यायचे आहेत? 16. 16 मधून 16 गेले किती राहिले? 0 राहिले. हा 28 काय आला याचा? भागाकार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला भागाकार आपल्याला एका आकड्याने आपल्याला भागाकार आपल्याला याच्यामध्ये करता येतो. समजलं? नीट समजून घ्या. नाही समजलं तर विचारा पुन्हा आपण त्याच्यामध्ये लिहून घ्या वाटल्यास तुम्हाला भागाकार. तर हा झाला भागाकार. एका आकड्याचा आपण भागाकार याच्यामध्ये आपण बघितलेला आहे की 2 आकडे जर बघितले. आता अजून एक महत्वाचा भागाकार तुम्हाला तर मी सांगणार आहे की आता समजा आपण किती घेतले याच्यामध्ये? 40 घेतले आणि 40 भागिले किती घेतले आपण? 2 घेतले. आता 40 भागिले जर 2 घेतले तर पुन्हा आता 2च्या पाड्यामध्ये बेदोनी 4 तर 2 घेतले, बेदोनी 4 झाले. आता 0 झालं. आता इथं वरी किती राहिला? 0 आहे. आता 0 जर असेल, आता इथं 0 आहे. आता 2 ने 0ला भाग बसतो का? बसत नाही. मग आपण काय करायचं? इथं 0चा भाग घ्यायचा. इथं 0 आहे म्हणून इथं 0चा भाग घ्यायचा. 0 0 म्हणजे बाकी किती उरले याच्यामध्ये? 0. आणि भागाकार किती आला? 20 आला. भागाकार किती आहे? 20 आहे. हे नीट लक्षात घ्यायचं आहे. भागाकार आपल्याला महत्वाचं भागाकार आहे. भागाकाराला आपल्याला की बेरीज वजाबाकी गुणाकार आपल्याला सहज येऊन जातात. त्यासाठी भागाकार आपल्याला 2 अंकीचा भागाकार आपल्याला कसा करायचा ते आपण याच्यामध्ये आता पाहिलेलं आहे. आता 3 अंकी संख्यांचा भागाकार कसा करतात ते आपण याच्यामध्ये बघूत. आता बघा 3 अंकी संख्यांचा भागाकार कसा करतात. आता भागाकार घेतला आपण समजा किती आहेत? 525 भागिले किती आहेत? 5 आहे. आता एक संख्या आपल्याला खाली घ्यायची आहे आणि मग आपल्याला भाग त्याच्यामध्ये द्यायचा आहे. आता बघा 5 संख्या आहे. 5 आपल्याला 5ला भाग बसतो. 5च्या पाड्यामध्ये 5 येतात का? येतात. 5 1 5 घेतले. 5 1 5, 5 1 5, 5 मधून 5 काढले 0 राहिले. आता बघा इथं नीट लक्षात घ्या त्याच्यामध्ये भाग देता वेळेस. आता तुम्ही आता काय करता याच्यामध्ये? 5 5 25. आता ही आपण एक संख्या आपल्याला खाली घ्यायची. इथं 2 संख्या खाली घेतली आपण. 2 संख्या आपण खाली घेतली. 5 5 25 15 जर भाग दिला तर आपलं उत्तर चुकलेलं आहे. आता किती येते? खाली किती येते? 2. आता 2 5 भाजक हा काय मोठा आहे आणि भाज्य काय लहान आहे. म्हणजे भाग बसतो का? बसत नाही. मग कशाचा भाग द्यायचा? 0चा भाग द्यायचा. इथे दिले 0. इथे किती आली? 2 आली. आता वरचे 5 पुन्हा खाली घेतले. आता आपल्याला भाग देता येतो. आता पुन्हा भाग दिला आपण 5 5 25. आता भाग आपल्याला याच्यामध्ये बसलेला आहे. 5 5 25. 5चा पाडा आपण याच्यामध्ये घेतला होता. 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20, 5 5 25. बघा पुन्हा सुरुवातीला आपण 5 1 5चा भाग दिला. 5 मधून 5 गेली 0 राहिली. त्याच्यानंतर आता इथं मात्र नीट लक्षात घ्यायचं कारण इथं चूक होते. काही जण काय करतात? त्याचं उत्तर फक्त 15 लिहितात. 15 उत्तर चूक आहे. कशामुळे? कारण इथं 2 आहे. 2 एक संख्या घेऊन आपल्याला भाग द्यावा लागतो. इथं 2 आहे. मग 2 आपण काय घेतले? खाली घेतले. मग खाली जर घेतले तर ही संख्या मोठी आहे, ही संख्या लहान आहे. कितीचा भाग बसतो? 0चा भाग बसतो. 2 आणि 0 झाले. मग किती राहिले? याचे खाली 2 राहिले. वरचे 5 पुन्हा खाली घेतले. 5 5 25 म्हणजे किती आलं आपल्याला उत्तर? किती आलं? 105 हे याचं उत्तर आलेलं आहे. असा भागाकार तुम्हाला बरोबर करता आला पाहिजे. आता तुम्ही एक करून बघा. असं सोडवण्यासाठी देतो. नीट असा सराव करा जास्तीत जास्त. बघा आता 420 भागिले 4 करा बरोबर भागाकार. आता असंच सरकत भागाकार आहे कारण हा भागाकार अतिशय महत्वाचा आहे. इथेच भागाकारामध्ये आपली चूक होते. आता भागाकार करता वेळेस तुम्हाला असं भागाकार हा जो भागाकार आहे तो असा सुद्धा करता येतो. बघा आपल्याला पुढे चालून आपल्याला असा भागाकार आपल्याला असा करता येतो. 5 न भाग द्यायचा. 5 1 5, इथं 2 आहे 0चा घ्यायचा. 5 5 25 असं जरी भाग केला आपण तरी चालू शकतो. आता बघा इथं भाग कसा द्यायचा आहे? इथे किती संख्या आहे? 4 आहे. भाज्य किती आहे? आपल्याला भाज्य किती आहे? 4 आहे. 4च्या पाड्यामध्ये बघा आता 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 5 20.
आता 4 भाग द्यायचा, मग 4च्या पाड्यामध्ये बघा 4 1 4, इथे किती घेतले आपण 4 1 4, किती उरले 0 उरले. पुन्हा 2 खाली घेतले, भाग बसतो का, भाग बसत नाही, मग कशाचा भाग दिला आपण, शून्याचा भाग, किती आले 2 आले. वरचा 0 जो आहे तो वरचा 0 पुन्हा खाली घेतला आपण. आता 4च्या पाड्यामध्ये बघा 4 1 4 4 2 8 4 3 12 4 4 16 4 5 20, कितीचा भाग बसला आपल्याला 5चा भाग बसला, 4 5 20, वजा बाकी केली आपण, किती आली 0 आली. तर अशा पद्धतीचे भागाकार आपल्याला करता येतात. तुम्ही असे भागाकार सोडवून पहा, जास्तीत जास्त भागाकार असे सोडवून पहा. तुम्हाला जर हे आवडलं तर लाईक सबस्क्राईब करा, शेअर करा. माझे सुरुवातीचे 2 व्हिडिओ झालेले आहेत, बेरीज वजाबाकी गुणाकार, हा आजचा भागाकाराचा व्हिडिओ आहे. नीट आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. नमस्कार.